कमाल कमाल म्हणजे आता जे काही मराठी इंडस्ट्रीत जे काही सिनेमे येत आहेत ना, आताच जारणचा रिव्ह्यू आपण केला, खूप एक्सपेरिमेंटल असा सिनेमा आणि कॉमेडी जॉनर मध्ये सुद्धा एफर्ट्स घेऊन एक चांगल्या प्रकारे एक सिनेमाचा ट्रेलर आलाय, तो म्हणजे गाडी नंबर 1760. आता ह्याबद्दल स्पेशली का बोलावं असं वाटलं मला हे तुम्हाला सांगतो. पण ह्या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत ते म्हणजे योगेश गायकवाड आणि तन्वी फिल्म्स द्वारे हा चित्रपट प्रोड्यूस केला जातोय. आणि जर तुम्ही हा चित्रपट ट्रेलर बघितला ना, आणि जर बघितला नसेल तर बघा, किती वेगळा आणि ऍक्च्युअली कॉमेडी कॅटेगरीतून खरंच स्टोरीवर काम केलेलं किंवा वर्क केलेला एक ट्रेलर आपल्याला बघायला मिळालंय खूप काळानंतर मराठी सिनेमा सृष्टीत. खरं तर कंपॅरिझन करायचं झालं ना तर प्रथमेश परबचंच उदाहरण घ्यायचं, जे काही प्रथमेश परब युनिव्हर्सचे जे मूवीज होते म्हणजे एक आपण सलग नावं घेऊ शकतो, जसं की टकाटक किंवा डॉक्टर डार्लिंग असे जे सिनेमे आले होते ना, खरंच हे सिनेमे नॉनव्हेज जोक्स किंवा न्यूडिटी अडल्ट जोक्स किंवा अशा प्रकारची कॉमेडीज फक्त विकत होते, कुठेच स्टोरीचा काहीच थांगपत्ता नसायचा. पण गाडी नंबर 1760चा जर तुम्ही ट्रेलर बघितलात ना, खूप क्रिएटिव्ह वर्क केलेलं तुम्हाला इथे दिसतंय कॉमेडी जॉनरमध्ये सुद्धा. एक तर म्हणजे कॉमेडीवरती ही डिपेंडेंट मूवी वाटत नाही, खरंच स्टोरी आणि एक सस्पेन्स जो काही या ट्रेलरमध्ये ना दाखवलाय ना, खरंच उत्सुकता बिल्ड होते. निदान माझी तरी होते की नक्की बाबा काय ह्यावेळेस यांनी नवीन घेऊन आलेत. खरं तर हा जॉनर जर तुम्ही बघितलं ना किंवा जर स्टोरी लाईन तुम्ही बघितली तर एकदम वेगळं असं काही नाही. ह्या टाईपची एक मूवी सुद्धा आली होती हिंदीमध्ये, कुणाल खेमूची लूटकेस नावाची. सेम प्लॉट आहे, एक बॅग असते ज्याच्यामध्ये खूप सारे पैसे असतात आणि त्याच बॅगेच्या अवतीभोवती एक स्टोरी रचलेली आपल्याला बघायला मिळते. त्या पैशाच्या बॅगसाठी सगळेच कॅरेक्टर्स जी काही त्यांची उलाढाल चालू असते ते सगळंच या चित्रपटामध्ये दाखवणार. पण जर तुम्ही ट्रेलर बघितलात ना, खूप चांगल्या प्रकारची कलर ग्रेडिंग आपल्याला बघायला मिळते, खूप चांगले कॅमेरा अँगल्स बघायला मिळतात आणि खूप एक चांगल्या प्रकारची प्रोडक्शन क्वालिटी बघायला मिळते. असं नाही की उगाच सिनेमा करायचा म्हणून केला, नंतर मग त्या सिनेमाला उगाच मराठी ऑडियन्स नावं ठेवणार आहे, मग तो थिएटरमध्ये चालणारच नाही. असं नाहीये की हा चित्रपट आहे ना कॉमेडी कॅटेगरीमध्ये आहे पण तो त्याच्यावरती डिपेंडेंट नाही. जसं मी मागाशी म्हटलं, खरंच ह्याच्यामध्ये स्टोरीवरती काम केलेलं बघायला मिळते. आता ह्या चित्रपटामध्ये आपल्याला कास्ट काय बघायला मिळते तर प्रथमेश परबचं तर मी नाव घेतलंच, त्याचसोबत शुभंकर तावडे, प्रियदर्शनी इंदलकर, प्रसाद खांडेकर, सुहास जोशी, श्रीकांत यादव, शशांक शेंडे अशी सगळी आपल्याला कास्ट बघायला मिळते. जसं मी प्रथमेश परबचं म्हटलं ना, तसंच शुभंकर सुद्धा हा एक असा अभिनेता आहे ना मराठीमधला, खरंच त्याने सुरुवातीपासून म्हणजे अगदी जो फ्रेशर्स मध्ये त्याचं जे कॅरेक्टर होतं ना, तिथून त्याने खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स, इमोशनल असू दे किंवा कॉमेडी असू दे, ह्या प्रकारचे कॅरेक्टर त्याने हाताळलेत. आणि पर्सनली मला तो अभिनेता आवडतो, त्याची कॅरेक्टर आणि त्याचा जो अभिनय आहे त्या प्रकारे. आणि मला असं वाटतं प्रथमेश परबनी सुद्धा थोडंसं कॉमेडी जॉनरमधनं बाहेर पडून एक वेगळ्या प्रकारचा अभिनय ट्राय करायला पाहिजे. ऍक्च्युली त्यांनी आधीचा मूवी आला होता जो ट्रॅव्हलिंग वरती बेस होता, आय थिंक श्री गणेश नावाचा मूवी होता, त्यात सुद्धा त्याने एक खूप छान इमोशनल कॅरेक्टरचा अभिनय केला होता आणि तो खूप चांगल्या प्रकारे केला होता. बाय पुन्हा आपण मूवीमध्ये येऊया. मूवीमध्ये ट्रेलरमध्ये ज्या काही गोष्टी दाखवल्यात ना त्या खरंच उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत आणि स्टोरीच नाही, डायलॉग्सच नाही, तर ह्या चित्रपटाचं म्युझिक सुद्धा खूप ओरिजिनल वाटतंय. सेम एक ठरलेली ट्यून असते किंवा ठरलेला बीट असते, त्या बीटवर गाणी केलेली जातात. तसं नाहीये, एक वेगळं वाईब देणारं म्युझिक किंवा वाईब देणारं गाणं आहे. बाकी अभिनय सुद्धा खूप सगळ्यांचा चांगला वाटतोय, ट्रेलर खूप प्रॉमिसिंग वाटतोय. तर हा चित्रपट नक्कीच मी प्रेफर करेन की थिएटर्समध्ये बघायला जाईन. आणि तुम्हाला जर सुद्धा ह्या कॅटेगरीतले मूवीज आवडत असतील, आधी मराठीने खूप या कॅटेगरीत उगाच घाण करून ठेवले, म्हणजे स्पष्टच बोलायचं तर, पण हा सिनेमा थोडा वेगळा वाटतोय, तर मला वाटतं चान्स द्यायला हवा मराठी सिनेमा ऑडियन्स म्हणून. तर तुम्ही हा चित्रपट बघायला थिएटर्समध्ये जाणार आहात की नाही हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मी तर नक्की जाणार. आणि ह्याचा रिव्ह्यू बघायचा असेल तुम्हाला तर आमच्या चॅनलवरती नक्कीच मी करणार आहे. तर तो बघायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मूवीज बघत राहा, थिएटर्समध्ये जात राहा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.